आज आनंद घेऊन राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। विजयादशमी महोत्सव समिती मालेगाव पश्चिमच्या वतीने या रामलीला मैदानावर होऊ घातलेल्या या रावणदहन कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित हिंदू धर्माची पताका अगदी पाड्यापाड्यापर्यंत दुर्गम अशा ठिकाणी पोहोचवणारे धर्मजागरण पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख सन्माननीय प्रदीप बाबा बच्छाव, समितीचे या वर्षाचे अध्यक्ष श्री दीपकजी बच्छाव, माझे मित्र मार्गदर्शक निखिल दादा पवार, नितीनजी पोपळे, नगरसेवक मदन बापू गायकवाड, माझे मित्र संदीप बापू पाटील, समितीचे कार्याध्यक्ष विरुदादा देवरे, तुषारजी ढिवरे, त्याचबरोबर कैलासजी शर्मा, माजी अध्यक्ष क्रांती पाटील, माजी कार्याध्यक्ष भरतजी पाटील, आजच्या या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती मालेगावातील उद्योजक श्री ओमप्रकाशजी गंगराणी, सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, माझ्या आधीच्या वक्त्यांनी हा कार्यक्रम सुरू झाला त्याच्या आधी मला 4 वर्ष याच्यासाठी प्रयत्न करावे लागले। जी आपली पारंपरिक समिती आहे पूर्व भागामध्ये दरवर्षी ते कार्यक्रम करत असतात आणि त्या कार्यक्रमांना माझी कायम हाजरी असायची, परंतु 2001च्या दंगलीनंतर, कारण ती दंगल सुद्धा दसऱ्याच्या दिवशी झालेली होती आणि 2001च्या दंगलीनंतर त्या ठिकाणी हिंदू माता भगिनी आणि बालगोपाळ त्या ठिकाणी फिरकत नव्हते, तिकडे जाणं धोक्याचं वाटू लागत होतं आणि म्हणून मनात कुठेतरी वाटत होतं की फक्त राजकीय लोक किंवा कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते येऊन हे धर्म जागरण पुढे चालू राहणार नाही। या ठिकाणी मी प्रत्येक वेळी माझ्या भाषणात आवर्जून उल्लेख करतो, मला अपेक्षा या ठिकाणी जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींची आहे, कारण त्यावेळेस त्या घरामध्ये चर्चा करतात की आम्हाला रावणदहन बघायला जायचं आहे, त्यावेळेस ताबडतोब त्यांच्या मागे मुलं त्यांचा पदर धरून म्हणतात, आई आम्हाला यायचं, ताई आम्हालाही यायचं, आणि आम्हाला अपेक्षित हेच आहे। ज्यांना धर्म माहिती आहे आणि मालेगावात वेगळं काही सांगण्याची या ठिकाणी गरज नाही, हिंदुत्व आणि धर्म आपल्या नसानसामध्ये या ठिकाणी भिनलेला आहे, परंतु हेच येणारा काळ अवघड आहे। आपण आता सोशल मीडिया मधून आपण सगळं बघतो, आता काल परवा बरेलीमध्ये काय झालं, त्याच्या आधी काश्मीरमध्ये काय झालं। आज हिंदू जर आपण विचार केला तर आपल्याला या भारताला आपण हिंदू राष्ट्र म्हणून संबोधू शकत नाही। जगात एकमेव हिंदू राष्ट्र आहे नेपाळ, मात्र तिथेही कटकारस्थाने चालू झालेले आहेत। समजा हा देश जर आपला राहिला नाही तर आपल्याला जायला कुठे जागा नाही, पर्यायाने
आपल्याला धर्म बदलावा लागेल तर आपण या ठिकाणी जिवंत राहू शकतो। आणि हे जर टाळायचं असेल, ही जी बालगोपाळ आहे त्यांच्या मनामध्ये आतापासून हिंदू आणि हिंदू धर्म हे यांच्या रक्तामध्ये भिनवलं गेलं पाहिजे, यांच्या डोक्यात भिनवलं गेलं पाहिजे, तर हा समाज जिवंत राहील। आणि याच हेतूने ही परंपरा सुरू राहावी, माता भगिनींनी या ठिकाणी यावं। पण हे करण्यासाठी, सुरू करण्यासाठी सुद्धा मला 4 वर्ष याच्यासाठी वाट बघावी लागली। आणि त्यानंतर या जागेचं काहीतरी डेव्हलपमेंट व्हावी याचा संकल्प गेल्या 5 वर्षापूर्वी मी केला। त्यावेळेस कुठेतरी आज हे थोडंफार विकास काम या ठिकाणी आपल्याला दिसतं। इथं फक्त कुठल्याही प्रकारचं राजकारण होत नाही, इथं धर्म भावना जागवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। मात्र या ठिकाणी मी बोलणार नाही, परत माझ्या तोंडून जर एखादा शब्द निघाला तर त्याच्याकडे तुमचा होरा त्या ठिकाणी बदलू शकतो की मी काहीतरी राजकीय भाषण करून गेलो। परंतु तुम्हाला येण्यासाठी जो काही आज त्रास झाला, मुख्य रस्त्याचं काम चाललेलं आहे, अनेक महिन्यापासून काम सुरू आहे। 2-3 महिन्यापासून आम्ही रेटा लावलेला होता की काम लवकरात लवकर संपवा, कार्यक्रम जवळ येतो। त्याचबरोबर या ग्राउंडसाठी अप्रोच रोड अगदी फक्त 300-400 मीटरचा अप्रोच रोड आहे। एवढं सगळं 2-2.5 कोटीचा निधी आणून हे ग्राउंड इतकं सुंदर ग्राउंड या ठिकाणी याची निर्मिती चाललेली, अजून बरंचसं काम या ठिकाणी बाकी आहे। पण त्या 200-300 मीटरच्या तुमच्या सुविधा व्हाव्यात, माझ्या माता भगिनी येतील, पावसाचे दिवस असतात, चिखल होऊ नये म्हणून त्या रस्त्याची मागणी मी गेल्या 3 महिन्यापासून या मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे करत होतो। सातत्याने रोज पाठपुरावा चाललेला होता की साहेब लवकर मंजूर करून द्या। काही ना काही टेक्निकल तांत्रिक कारण दाखवत गेले। आता नाही, या आठवड्यात नाही, पुढच्या आठवड्यात, आज हे अधिकारी अकाउंटंट गैरहजर आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, असं करता करता बंधूंनो विचार करा, आज सुद्धा त्या कामाची मंजुरी झालेली नाही। म्हणून कुठेतरी मलाही वाटायला लागलं होतं की मी काय करतोय, कारण या कमिशनर मध्ये तुम्ही सगळे ओळखता, त्या मालेगावच्या रहिवासी आहेत, त्याच्यामध्ये एवढा दम नाही की तो माझं काम रोखू शकेल, पण त्याच्या मागे कोणीतरी शक्ती आहे की याचं काम नाही झालं पाहिजे। काम माझं नाही, काम तुमचं आहे, समाजाचं आहे, धर्माचं। माझ्या वैयक्तिक कामं आडली मला काही वाटलं नसतं, म्हणून मला कुठेतरी वाटायला लागलं की नाही, 1 वर्ष जाऊ दे, आपण नाही करायचं। आणि मी परवाच बाहेर गावून आलो आणि मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं की या वर्ष काही शक्य होणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही काही उगाच हे करू नका। तरी सुद्धा मी आल्यानंतर काल सकाळपासून सगळे माझ्या मागे लागले की काही करा, फक्त नाही लोक आले चालतील, कोणाला नाही कळलं चालेल, पण आपण ही परंपरा खंडित द्यायची नाही आणि या ठिकाणी आपण छोटं मोठं का असेना रावणदहन करू, असं त्यांनी रेटाला काल सायंकाळी 5 वाजता बैठक बोलवली। 6-6:30 वाजता निर्णय झाला आणि सगळ्यांना मी निक्षून सांगितलेलं की माझ्या ताकद नाहीये, मला जो त्रास दिला जातोय त्याच्यामुळे माझी इच्छाशक्ती नाही, आणि तुम्ही जर म्हणत असाल, जर जबाबदारी घेत असाल तर हा कार्यक्रम पार पाडा। सगळ्यांनी काल मला त्या ठिकाणी बैठकीमध्ये आश्वासन दिलं आणि खरंच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की 24 तासाच्या आत हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी उभा राहिलेला आहे, त्या या समितीच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करेल, या समितीचं तुम्ही टाळ्या वाजून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे। यांनी आज ही परंपरा खंडित होण्यापासून रोखली, यांचं मी या ठिकाणी समितीचे अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, त्याचबरोबर त्यांच्याबरोबरची टीम, भरत पाटील असतील, क्रांती पाटील असतील, मदन बापू असेल, यांनी ज्या पद्धतीने हे काम गेल्या 24 तासामध्ये, रात्री सुद्धा या ठिकाणी काम चालू होतं। सकाळी 7 वाजल्यापासून सगळे इथे ग्राउंडवर होते। आता ज्यावेळेस मी इथं ग्राउंडवर आलो 6 वाजेला की जा कपडे बदलून या, कार्यक्रमाला उशीर होते, तरी हा कार्यक्रम जवळपास आपला अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी उशीर झालेला आहे। तर बंधूंनो, तुमची ही उपस्थिती ही आमचं मनोबल वाढवत असते, आम्हाला काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा ह्या ठिकाणी देत असतं। आणि ज्या पद्धतीने प्रतिभाबांनी सांगितलं की आजच्या दिवसाचं महत्त्व तुम्हाला पटवून सांगितलं की आजचाच दिवस होता रावणाचा वध झाला, आजचाच दिवस होता कौरवांचा पाडाव झाला, आजचाच दिवस होता महिषासुराचा वध झाला आणि आजचाच दिवस
आपला सगळ्यांचा संकल्प करण्याचा दिवस आहे की अशा धर्माच्या आड येणाऱ्या धार्मिक कामाच्या आड येणाऱ्यांना नक्कीच या ठिकाणी आपण संकल्प करून जाऊया की पुढच्या वेळेस त्यांचं दहन या ठिकाणी झालं पाहिजे. रावणाबरोबर रावण तसं जर बघितलं तर रावणाने फक्त एक चूक केलेली होती, नाही तर रावणा इतका विद्वान कोणी नव्हता, रावणा इतका कट्टर शिवभक्त कोणी नव्हता. मात्र चुकीला माफी नाही. रावणामध्ये अहंकार आला, त्यांनी सीतामाईच्या पदराला हात घातला आणि शेवटी रामाला त्या ठिकाणी त्याचा वध करावा लागला. एका कारणासाठी अहंकारापोटी रावणाला मरण पत्करावं लागलं. म्हणजे कुठलीही चूक कधी माफ होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा या ठिकाणी एक संकल्प करा, जो धर्माच्या आडील तो कोणी का असेना, कुठल्याही माध्यमातून जर तुमच्या धर्माच्या आड येत असेल तर त्याला कोणाला बक्षू नका. आज हा संकल्प करा. विजयादशमीच्या मी तुम्हाला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी अत्यंत कमी वेळामध्ये फार काही यावेळेस बॅनर्स लावता आले नाहीत, प्रसिद्धी करता आली नाही कार्यक्रमाची. फक्त जे काही झालं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला कळालं असेल किंवा पारंपरिक कार्यक्रम होईलच या दृष्टीने तुम्ही या ठिकाणी आलात, तर एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन उपस्थित झालात त्याबद्दल तमाम जनतेचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जे काही उशीर होत होता, आधी आपलं पूर्व भागामधलं जे पारंपरिक रावणदहन कार्यक्रम होतो त्याच्यानंतर आपला होतो. आत्ताच फोन आला की तिकडचं रावणदहनाचा कार्यक्रम आटोपला आहे. आपण आता या ठिकाणी जास्त वेळ न घेता मी संयोजकांना विनंती करेल की प्रभू रामचंद्र, श्री लक्ष्मणजी आणि हनुमानजींनी जाऊन त्या ठिकाणी रावणाचं दहन करावं आणि पुनश्च एकदा आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती करतो. एक 10-15 मिनिटांमध्ये आता पुढचा कार्यक्रम संपन्न होईल. या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करून थांबतो. जय श्रीराम.